आपल्या आयुष्यावर बोलताना सिंधुताई सपकाळ म्हणतात, आयुष्य हे सोपं नसतं, पण ते सुंदर आहे, जर तुम्ही त्याला तुमच्या हिमतीने आणि प्रेमाने सामोरं जाल. माझं आयुष्य बघा, मला माझ्या घरातून हाकलून दिलं, मी रस्त्यावर पडले, पण मी हार मानली नाही. का? कारण मला माहीत होतं, की प्रत्येक संकटातून एक नवीन मार्ग जन्म घेतो. जेव्हा मी अनाथ मुलांना पाहिलं, माझ्या हृदयात एक ठिणगी पेटली. मी ठरवले, की ही माझी लेकरं आहेत. मी त्यांना आईची माया देईन, त्यांना आधार देईन. मी भीक मागितली, गायन केलं, पण कधीच स्वाभिमान सोडला नाही. आज माझ्या मुलांची संख्या हजारोंच्या घरात आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पायावर उभा आहे. तुम्हाला सांगते, आयुष्यात काहीच अशक्य नाही. तुमच्याकडे हात आहेत, पाय आहेत, मनात हिंमत आहे आणि डोळ्यात स्वप्न आहेत. तर मग कोण त्या स्वप्नांना रोखणार? संकट येतील, पण त्यांना पायाखाली तुडवा. रडू नका, लढा. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक उज्ज्वल पहाट असते. ती वाट पहा. प्रेम द्या, मदत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही एकटे नाहीत. जगात कोणीतरी तुमची वाट पाहतंय, तुम्हाला गरज आहे असं कोणीतरी आहे. माझ्यासारखी आई बनण्याची हिंमत ठेवा, नाहीतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याची मालक बना. चला उठा आणि तुमचं जीवन घडवा, कारण ती तुमच्यात ताकद आहे. सिंधुताई सपकाळ म्हणतात, आयुष्य म्हणजे लढाई आहे, पण ती लढाईची ताकद तुमच्यात आहे. मला बघा, संकटाने मला तोडलं नाही, उलट त्यांनी मला घडवलं. मी अनाथांची आई झाली, कारण मी ठरवलं की माझी दुःख माझी ताकद बनेल. तुम्हीही असं करू शकता. हिंमत ठेवा, प्रेम पेरा आणि स्वप्न पूर्ण करा. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघतो. फक्त थांबू नका, चालत राहा.